महत्वाचं काम राहिलं होतं. सांगा की काय बी काम असलं तर सांगा, लगेच करून टाकतो. लगेच केलं तर लईच बरं होईल बघा. हो सांगा, तुम्ही फक्त सांगा आम्हाला, आम्ही कुठलंही काम करायला तयार आहोत. अहो, भाडं द्यायचंय माझं. भाडं भाडं तुम्ही, हा हा आता तुम्ही हे माझ्या खोलीत राहता, पण खोलीचं भाडं नको द्यायला. बरोबर आहे, भाडं द्यायला पाहिजे. आम्ही तुम्हाला विचारलं होतं तेव्हा तुम्ही नाही म्हटला होतात ना. मग ठीक आहे, पण आम्ही देतो. आम्हाला भाडं द्यायला काहीच प्रॉब्लेम नाही. किती देऊ? अहो काय नाही, आता 10 दिवस राहणार ना तुम्ही. 10 दिवसाचं 10,000 रुपये द्यायचं. 10,000 वय 10,000. नाही ठीक आहे. पण अहो नाही, मी पहिल्यांदा आम्ही स्वतःहूनच विचारलं होतं की तुम्हाला की भाडं काय असेल ते सांगा. स्वतःहूनच आम्हाला द्यायचं होतं आणि आता बी द्यायचं आहे. पण तुम्ही 10,000 म्हणजे तेव्हा नाहीच म्हणलं होतं तुम्ही. हो. हे बघा, 10 दिवसाकरता असं कुणी कोणाला खोली भाड्याने देत नसते. बरोबर आहे की. तुम्ही चांगले माणसं दिसलात म्हणून मी तुम्हाला खोली भाड्याने दिली. आता मी खोली तुम्हाला भाड्याने दिली ना, तुम्ही 10,000 रुपये द्यायचे. बरोबर आहे दादा, पण 10,000 म्हणजे थोडं जास्त वाटतंय हो. खरंच जास्त. खरंच जास्त आहे. हे बघा, ते जास्त होतात कमी होतात त्याच्याशी मला काही घेणं देणं नाही. काय, मी तुम्हाला खोली भाड्याने दिली, मला तुम्ही माझं भाडं द्यायचं. काय, हे 10,000 रुपये माझी गरज आहे. तुम्ही मला ते लवकरात लवकर द्यायचे. आणि देणार नसेल ना, ताबडतोब ही खोली खाली करायची. कळलं? बघा, अचानकच काय संकट आलंय? असे का वागतंय ते आपल्याशी? गरज आहे म्हणला 10,000. त्यांची गरज आहे, बरोबर आहे हो, पण कुठून आणायचे आपण आता 10,000? तेच विचार करावं मी. परत त्या घरात येताच कामा नये. असं वाजलं पाहिजे दोघांमध्ये की परस्पर माहेर गाठलं पाहिजे त्यांनी. वय ताई, तू जसं म्हणतेस का नाही तसंच होणार. तू जो ह्यो डाव टाकलास का नाही, तो डाव त्याचं काम करणार. 10,000च्या भाड्यापायी नाही ती अधिपतींशी भांडणार. लई मोठ्या तोंडानं बोलली होती ना, मी आबी येणार तुमच्या माग माग. आता झाला असेल तिला पश्चाताप. बोलल आणि जाईल माहेरी निघून. मला तर असंच वाटते बघ ताई. आमची बी तीच इच्छा आहे. ती मास्तरडी का नाही त्या दिवशी घर सोडून जाताना उस्ताच्या भरात बोलून तर गेली. आता काय, आता तिला खरी जाणीव झाली असेल बघ. आता तिला कळलं असेल हे काय सोपं आहे. आणि ती जाणीवच का नाही ताई, तिला सारखी खात राहणार आणि त्या अधिपतीला दोष देत राहणार. तू काय ज्योतिषी आहेस काय? हा, असं होणार तसं होणार. जा आता त्यांच्यावर जाऊन लक्ष ठेव. अजून तुझी ड्युटी संपली नाही. आणि जर का त्यांच्यामध्ये काही भडका उडत नसल तर तू काहीतरी काढी टाक. पण एक गोष्ट ध्यानात ठेव, त्याची झळ अधिपतींना बसता कामा नये. त्यांना काय बी होता कामा नये. त्यांना फक्त एवढीच जाणीव झाली पाहिजे की पैसा असेल तरच सुनबाई त्यांच्या बरोबर राहणार, नाहीतर नाही. वय कळलं ताई. कळलं नव? मग जा आता. आणि त्या चंचीला पण तुझ्या बरोबर घेऊन जा. निघ. वय ताई. वावरात आलं की नाही असं स्वर्गात आल्यावरच वाटतंय. काय नजर जाईल तिकडे हिरवगार. बोला काय, कुठून सुरुवात करूया कामाला? बोला. अहो झाकले सरकार, उगाच कशाला चेष्टा करताय आमची? हा, तुम्ही खरंच शेतीची कामं करणार आहे? खरंच नाही, मग कुठे सांगतोय? किती शेतकऱ्यांची चेष्टा करू काय आम्ही? सांगा प्लीज सांगा लवकर संपतराव, काय काय कामं करायचं? आता काय, कुठून सुरुवात करायची बरं? या इथनं, या वावरापासून सुरुवात करूया. तण काढायला घेऊया. ए शेवंता, अगं इथे खुरपा आणखी हे धाकलं त्यांनी. धन्यवाद. नमस्कार मॅडम. नमस्कार. मी अक्षरा सूर्यवंशी. आपलं फोनवर बोलणं झालं होतं. अरे हो, बसा ना. सुरू करूया लगेच कामाला? हो करूया, लगेच सुरुवात करूया. चालेल. याच लॅपटॉपवर काम करा. तुम्ही बसायचं. आणि हां, आज होईल ना काम? नाही म्हणजे
आज पूर्ण केलं तर बरं होईल. तेवढा स्पीड आहे ना तुमचा? हो हो आहे, मी करते पटपट. तुम्ही आज जर हे काम पूर्ण केलं ना तर आम्ही दुसरं पण देऊ. आमच्याकडे अजून पण काम आहे, ती पण तुम्हाला देऊ. लवकरात लवकर पूर्ण करून दे. ओके, बसा तुम्ही. हे घ्या, याच्यामध्ये मार्क करून ठेवले काय काय करायचे, त्यानुसार केलं तरी चालेल. थँक्यू. मम्मी हा की दोघं घराला कुलूप लावून कुठं गेली काय माहिती. अगं अगं आता आली किती रस्त्यावर. आता त्यांच्याकडचे पैसे संपले म्हणल्यावर काय तर काम करायला लागल का नाही. त्या दोघांना मम्मी ती मास्तडी काम करेल का ग, का अधिपतींनाच लावल कामाला. अगं असं झालं तर लई बरं होईल. हा बरोबर आहे, म्हणजे काय होईल आपल्याला लय राडा करता येईल आणि त्यांचं नातं तोडता येईल. अगं ते असं साधं सुद्धा तुटणार नाही, त्यासाठी आपल्याला काहीतरी करावं लागेल. चंचे मम्मी आता काय करायचं ग, किती प्रयत्न केले आपण, उलट आहे का नाही त्यांचं नातं अधिकच घट्ट होत चाललंय. म्हणजे बघ की त्या वटपौर्णिमेच्या दिवशी आपण तिला तोंडावर पाडायला गेलो आणि आपणच तोंडावर पडलो. त्या अधिपती आले, तिला उचललं आणि मारलं की वडाला प्रदक्षिणा. आलं का नाही आपल्याच अंगाशी वय. हे चंचे काय तू म्हणलीस का नाही ते अगदी बरोबर आहे बघ. काय अगं खरंच तिनं अधिपतींना कामाला लावलंय. म्हणजे चल धावते चल.